साताऱ्याजवळच्या एका छोट्या गावात अमोल आणि त्याची पत्नी स्नेहा राहत होते. त्यांच्या लग्नाला 4 वर्ष झाली होती. दोघांचं आयुष्य आनंदात चाललं होतं. पण मागच्या काही महिन्यांपासून अमोलला एक विचित्र गोष्ट जाणवत होती. दररोज रात्री स्नेहा बरोबर 3 वाजता उठायची, हळूच दार उघडायची आणि घराच्या मागे असलेल्या जुन्या विहिरीजवळ जायची. ती परत यायची तेव्हा तिचे डोळे लाल असायचे. अमोलने अनेकदा विचारलं, पण ती नेहमी विषय बदलायची. एक दिवस अमोलने ठरवलं, आज सत्य शोधायचंच. रात्री 3 वाजले. स्नेहा उठली, नेहमीप्रमाणे बाहेर गेली. अमोल तिच्या मागे गेला. चांदण्यांचा मंद प्रकाश होता. संपूर्ण गाव झोपलं होतं. स्नेहा विहिरीजवळ पोहोचली. तिने एका जुन्या दगडाजवळ गुडघे टेकले आणि रडायला लागली. मग तिने जमिनीतून एक छोटी लोखंडी पेटी बाहेर काढली. अमोलचं हृदय धडधडू लागलं. त्या पेटीत काय होतं? स्नेहाने पेटी उघडली. त्यात एक जुना फोटो होता. फोटोमध्ये एक लहान मुलगी होती आणि तिच्यासोबत एक लहान मुलगा. मागे तीच विहीर दिसत होती. अमोलला धक्का बसला. त्याने हा फोटो कधीच पाहिला नव्हता. अचानक स्नेहा फोटोला हात लावून म्हणाली, दादा, मला माफ कर. अमोल हादरला. स्नेहाला तर कोणताही भाऊ नव्हता. मग हा कोण? दुसऱ्या दिवशी अमोलने चौकशी सुरू केली. गावातील सर्वात वृद्ध व्यक्ती तात्या काका यांना भेटला. फोटो दाखवला. तात्यांच्या चेहऱ्याचा रंग बदलला. हा फोटो तुला कुठे मिळाला? अमोलने सर्व सांगितलं. तात्या काही वेळ शांत राहिले, मग म्हणाले, आजपर्यंत कोणालाही हे सत्य माहिती नाही. 15 वर्षांपूर्वी पावसाळ्याची रात्र होती. स्नेहा आणि तिचा मोठा भाऊ रोहन खेळत होते. ते दोघे विहिरीजवळ आले. अचानक स्नेहाचा पाय घसरला. ती विहिरीत पडणार होती. रोहनने तिला पकडलं, पण स्वतःचा तोल गेला आणि तो विहिरीत पडला. त्या रात्री त्याचा मृत्यू झाला. संपूर्ण गावाने याला अपघात मानलं, पण स्नेहा स्वतःला दोष देत राहिली. अमोलला वाटलं सत्य समोर आलं, पण तात्या काका म्हणाले, खरं रहस्य अजून बाकी आहे. त्यांनी एक पत्र काढलं. ते रोहनने मृत्यूपूर्वी लिहिलं होतं. पत्रात लिहिलं होतं, जर हे पत्र कधी स्नेहापर्यंत पोहोचलं तर तिला सांगू नका की माझा मृत्यू अपघात होता. अमोल थक्क झाला. पुढे लिहिलं होतं, मी स्वतःहून उडी मारली नव्हती. कोणीतरी मला ढकललं होतं. आता अमोलच्या अंगावर काटा आला. मग रोहनला कोणी ढकललं? तात्या म्हणाले, त्या रात्री आणखी एक मुलगा तिथे होता. त्याचं नाव विजय. पण दुसऱ्याच दिवशी त्याचं कुटुंब गाव सोडून गेलं आणि हे रहस्य कायमचं दडलं. अमोलने अनेक दिवस शोध घेतला. शेवटी विजय सापडला. तो आता पुण्यात राहत होता. अमोल त्याला भेटला. सुरुवातीला विजय काही बोलला नाही, पण शेवटी त्याने सत्य कबूल केलं. त्या रात्री तो आणि रोहन भांडले होते. रागाच्या भरात त्याने रोहनला ढकललं, पण त्याला वाटलं नव्हतं की तो विहिरीत पडेल. तेव्हापासून तोही अपराधीपणाने जगत होता. अमोलने स्नेहाला सर्व सांगितलं. ती रडू लागली. 15 वर्षे ती स्वतःला दोष देत होती. तिला वाटत होतं तिच्यामुळे भाऊ गेला, पण सत्य वेगळंच होतं. तिची काहीच चूक नव्हती. ती जमिनीवर बसून रडत म्हणाली, दादा, मी इतकी वर्ष विनाकारण स्वतःला शिक्षा देत होते. दुसऱ्या दिवशी स्नेहा विहिरीजवळ गेली. यावेळी अमोल तिच्यासोबत होता. तिने ती लोखंडी पेटी पुन्हा उघडली. फोटो बाहेर काढला. हसत म्हणाली, दादा, आज मी तुला शेवटी निरोप देते. तिने फोटो छातीशी धरला आणि अनेक वर्षांनी पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर शांतता दिसली. त्या दिवसानंतर ती कधीच रात्री 3 वाजता विहिरीजवळ गेली नाही, कारण 15 वर्षापासून तिला त्रास देणाऱ्या प्रश्नाचं उत्तर तिला मिळालं होतं. शिकवण. कधीकधी आपण ज्या गोष्टीसाठी स्वतःला दोष देत असतो त्यामागचं खरं सत्य पूर्णपणे वेगळं असतं. सत्य उशिरा समोर येऊ शकतं, पण ते मनावरील सर्वात मोठं ओझं हलकं करून जातं. कथा आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन मराठी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.